थांबू नका विनम्र विनंती आहे। दीपप्रज्वलन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या गुरुविषयी असलेल्या प्रेम अनोख्या पद्धती करा। एक मिनिट सरकार अरे पहिले वर्षे कमी करा किती अकलला तरी इथं थांबणार आहे सर हे साईड जरा पुढची मोकळी करा सगळे बाजूला शिष्याच्या व्यतिरिक्त कृपया कोणीही थांबू नका विनंती आहे। सगळे समोर हा चला घ्या रसिकांनाही हा सोहळा अनुभव द्या अशी विनंती आहे। हे सगळं शक्य थोडे मागवा कॅमेरा आणि शूटिंग सगळे असलेले जे आहे त्याच्या विनंती की थोडं बाजूला सरकून आपण फोटो काढा आणि समोर असलेल्या बाजूला हो सर एक मिनिट थोडं थांबवायला वा शूटिंग सर शूटिंग सर मागे मागे सर थांबा जरा तुम्हीच बिघडवायला लागले सगळे सबके थोडे मागे व्हा सबके मागे व्हा सबके मागे व्हा ते सबके मागे अरे सबके मागे एक मिनिट शांतता कॅमेरावाले तुम्ही 2 मिनिटं सगळ्यांना मागे सगळे कॅमेरावाले 2 मिनिटं खाली जाऊन मी तुम्हाला बोलतो खाली तुम्हाला मी बोलतो बाकी सगळे फक्त तिथं बाउन्सर सांगतील बाकी सगळे खाली या 1 मिनिट चला तुम्ही आहो मी करतो त्याला तुम्ही चला 2 मिनिटं बाकी तुम्ही पण चला सगळे खाली घ्या चला दादा खाली चला एक साईडनी बस ना सर तुम्ही सगळे चला दादा या तुम्ही इथं फक्त काय आहे आईला पाठव आई चला खाली दादा चला एक 2 मिनिटं चला हे चला सगळे खाली सगळे नाही ऐकत नाही हा 1 मिनिट इथं थांबा तुम्ही मीडिया लोकांना विनंती सगळ्यांनी खाली यायचं तुम्हाला मदत विशाल इकडे विशाल इकडे तुम्ही कोण आहे 2 मिनिटं फक्त साईडला तुम्ही पण जाता 2 मिनिटं खाली जा ना तुम्ही तुम्हाला मी बोलवतो मी करा वी हे कसे थांबले बघा हे कसे थांबले कृपया सर्वांनी सहकार्य करा सर्वांना त्या कार्यक्रमाचा आनंद मिळू द्या स्टेजवरच्या सहकार्य करा कृपया समोरून जरी घेतलं तर मला चांगलं दिसतं हो या दादा ते खाली घे खाली घ्या सर्व प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आनंद मिळू द्या स्टँड लावा आणि तुम्ही मागता खाली जाता स्टँड लावा फोकस करा आणि खाली जाता विशाल साईडला आहे हे साईडला आहे साईडलाच आहे इथं मध्ये लावा ना कोण इथं एक सायलेंट आपण दीपप्रज्वलन केलेलं आहे एक सायलेंट गुरुपौर्णिमा महोत्सव या निमित्त जमलेल्या सर्व शिष्य वर्गांचं आणि प्रेक्षकांचं मी असावरीदारे मनापासून स्वागत करते। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु आपल्या आयुष्यातला पहिला गुरु आपली आई असते परंतु आनंद दादा हे सुद्धा सर्वांचे गुरु आहेत। प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे अनेक शिष्य त्यांचे तयार झालेले आहेत। याच
भावनेतून एक कृतज्ञता म्हणून आज आपण आनंददादांचे पाद्यपूजन करत आहोत। हा अभूतपूर्व सोहळा आपण याची देवी याची डोळा सगळे बघता आहात, याचा आम्हाला खूप आनंद होत आहे। साधो ऐसा ही गुरु भावे, राग रंग का भर भर प्याला, Silent music पीले लावा. और पिलावे, संतूरचं. साधो ऐसा ही गुरु भावे। दादांकडनं अनेक गुरु शिष्य परंपरेमध्ये अनेक शिष्य प्रत्यक्षपणे शिकतायत आणि काही एकलव्यांप्रमाणे त्यांच्या गायकीला आपला आदर्श मानतायत। अशा आनंददादांचं पाद्यपूजनाचा सोहळा या ठिकाणी सादर होत आहे। सर थोडं क्रॉस बसा सर सर समोर दादा क्रॉस बसा, समोर दादा क्रॉस इकडे विशाल शीतल सर तुम्ही विधेचं माहिती असलेली ही पुण्यनगरी, सांस्कृतिक असा अनमोल ठेवा जपणारी ही पुण्यनगरी आणि पुण्यनगरीतील हा सुगंधळ रसिक या रसिकांच्या साक्षीने शिष्यांपैकी अग्रेसर असलेले पुण्यनगरीतील पार्श्वगायक विशाल चव्हाण ह्या आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात। मी समोर असलेल्या रसिकांना विनंती करेन आपण टाळ्यांच्या माध्यमातून आजच्या या सोहळ्याला आपलं प्रेम द्यायचं आहे। फार सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो। बरोबर आदरणीय शीतल कुमार भाटे हे सुद्धा आपल्या गुरुविषयीची ही कृतज्ञता सुंदर अशी व्यक्त करतात। बबन दिपके हे देखील आपल्या गुरुप्रती आपलं प्रेम आपली सद्भावना इथं व्यक्त करत आहेत। त्यानंतर शिष्यांपैकी असलेले देवानंद जगताप हे सुद्धा देवानंद जगताप हे सुद्धा आपल्या गुरुविषयीचे हे प्रेम पाद्यपूजनाच्या माध्यमातून व्यक्त करतायत। हा आणि शिक्षकांना एक विनंती आहे, फक्त दादांच्या पायावर फूल अर्पण करून नमस्कार करून आपलं प्रेम व्यक्त करायचं आहे। अमित गायकवाड शिष्यांपैकी असलेले अमित गायकवाड तसेच रवींद्र गवरे हे सुद्धा दादांवर आपलं प्रेम व्यक्त करतात। सार्थक खैरनार सिद्धार्थ कांबळे नाशिकहून आलेले हे शिष्यगण आज आपल्या गुरुविषयीचं प्रेम व्यक्त केलेलं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील एक ख्यातनाम जोडी जे खरं तर दादांना गुरु बरोबरच वडिलांचा दर्जा सुद्धा त्यांनी दिलेला आहे आणि ही संगीत क्षेत्रातील गायक क्षेत्रातील जोडी बंधू हे दोघेही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत। आनंददादाचे पट्टे शिष्य म्हणून ओळखले जातात। तमाशा सम्राट गफूरभाई पुणेकर यांचे चिरंजीव आदरणीय अमर पुणेकर आणि रशीद पुणेकर यांना विनंती करेल की त्यांनी सुद्धा आपल्या गुरुचं पाद्यपूजन करायचं आहे। माझं का असं काय माझं काय आयुष्यभर त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी त्यांनी घेतलेल्या आहेत आणि त्या घेत असताना अखंड महाराष्ट्रासमोर आपल्या गायकीच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। महत्वाची गोष्ट नाही प्रेमाची ही शान जोरात टाळ्या आपल्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजे। दादांनाही दोन या शिष्यांचा नक्कीच हेवा वाटत असेल। या दोन शिष्यांनी नक्कीच गायकीच्या माध्यमातून दादांचा आदर्श घेतला आणि हा आदर्श घेत असताना त्यांचा उत्कर्ष कधी झाला हे त्यांना कळलं नाही।
त्याचबरोबर अनिल गायकवाड हे सुद्धा आपलं प्रेम व्यक्त करतायत. सिद्धार्थ कांबळे, मी त्याला इशारा करतो. रविराज उबाळे, रविराज लोंढे कराड, ए जा लोंढे. एकाने सांगा कोणीतरी जा. मी सांगतो प्रणय उबाळे घ्या. प्रणय उबाळे, बारामतीहून आलेला आनंददाचा अजून ऋतिक पटेकर आणि तू पण जा ऋतिक पटेकर. नाव गरुडा आहे, उंची ही तशीच आहे, झेप ही तशीच आहे. अर्जुन डावरे. गरुडा आनंददाचा मानसपुत्र म्हणून ओळखला जातो. अर्जुन धावरे, धाराशिवहून आलेले अर्जुनजी धावरे. ऋतिक पटेकर. त्यानंतर ऋतिक पटेकर, कळमहून आलेला हा विद्यार्थी, हा शिष्य दादांवर असलेले हे प्रेम व्यक्त करण्यासाठी आलेला आहे. प्रवीण चंदन शिवे, प्रवेश चंदन शिवे, विशाल सोनवणे, त्यानंतर प्रफुल्ल सोनवणे, आशिष गायकवाड, त्यानंतर कुमार पाटोळे असं मी काढतो. मी होणार सुपरस्टार प्रेम, सार्थक शिंदे विजेता ठरलेला आहे. जोरात टाळ्या वाजवूया या शिष्यासाठी.